तर तिकडे पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे। पाण्याची पातळी 36 फुटांवर पोहोचली आहे। पाटबंधारे विभागाकडून राजाराम बंधारे इथून प्रवाहाची पाहणी करण्यात येते। नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। 36 फुटांपर्यंत पाणी पातळी पोहोचलेली आहे। पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांनी। जिल्ह्यातील पंचगंगा नदीची पाण्याची पातळी आता 36 फुटाच्या वर आसपास गेलेली आहे। त्याचबरोबर राधानगरी धरणाचे 7ही दरवाजे उघडलेले आहेत। त्यामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे। या पाणी पातळी वाढली असली तरी कोल्हापुरामध्ये पूर स्थिती आता निर्माण होईल का हे पाहणी करण्यासाठी आता पाटबंधारे विभागाचे कार्यकर्ते अधिकारी हे नदीपात्रामध्ये पाण्याचा प्रवाह मोजत आहेत आणि कशा प्रकारे नियोजन करता येते हे पूर्ण कोल्हापूर प्रशासन पूर्ण आता अलर्ट मोड आहे। त्याचबरोबर कोल्हापुरातील सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कता इशारा दिला आहे। त्याचबरोबर नागरिकांनी सतर्क राहावं, नदीकाठच्या गावातील नागरिकांनी तयारीला लागावा असाही आदेश एक प्रकारे मिळेल थोड्याच वेळात। कारण आता 36 फूट ही पंचगंगा नदीची पाणी पातळी आहे, 39 फूट ही इशारा पातळी आहे। त्यामुळे धोका पातळीपर्यंत जर नदीची पाणी पातळी गेली तर पुराकडे ही वाटचाल होऊ शकते। त्यामुळे प्रशासन आता अलर्ट मोडवर आहे आणि कोल्हापुरातील सर्व नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कता इशारा नागरिकांना दिलेला आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।